या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल बडे मियां। सोलापूरच्या खासदार प्रणिती शिंदे व काँग्रेस पदाधिकाऱ्यांतर्फे आज सोमवारी सकाळी 8:30 वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य सन्मान मोर्चा काढण्यात आला। राज्यसभेत अमित शहा यांनी त्यांच्या भाषणात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी केलेल्या वक्तव्याचा जाहीर निषेध म्हणून सोलापुरात हा मोर्चा काढण्यात आला। यावेळी काँग्रेसचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। संविधान का अपमान नहीं सहेगा हिंदुस्तान। जय 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 भीम, जय भीम, जय भीम, जय 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 भीम, जय भीम। अमित शाह माफी मांगो, माफी मांगो, माफी मांगो। अमित शाह माफी मांगो, माफी मांगो, माफी मांगो। म्हणून या संविधानाची शपथ घेऊन इथपर्यंत आला आणि आज त्याच संविधानाची आणि त्याच बाबासाहेबांची अपमान हा देशाचे गृहमंत्र्यांनी राज्यसभेमध्ये केला ही अतिशय लाजिरवाणी गोष्ट आहे तुमच्यासाठी आणि आमच्या सगळ्यांसाठी। आणि आम्ही फक्त त्यांची माफी मागतोय, राजीनामा मागतोय, पण त्या उलट ते अटेन्शन डायव्हर्ट करायचा प्रयत्न करतात। एवढे मागचे काही 5-6 वर्ष त्यांचं संविधान बदलायचं कट कारस्थान हा बीजेपी आणि RSSचा चाललाय आणि त्यांनी संविधानाला कचऱ्याच्या पेटीत टाकायला पाहिजे असं पण त्यांच्याकडून विधान ऐकू आलं। त्यांनी तिरंग्यात कधी विश्वास ठेवला नाही, तिरंग्याचा तिरस्कार केला। ते म्हणाले तिरंगा 3 आहे, 3 कलर आहेत म्हणून अशुभ आहे असं त्यांच्याकडून विधान आलं। आणि म्हणून या वारंवार वन इलेक्शन वन नेशन असेल कुठेतरी संविधानाचं बेसिक स्ट्रक्चर ऑफ द कॉन्स्टिट्यूशन बदलण्याचं कट कारस्थान बीजेपी आणि RSS करत आहेत। आणि त्यांचा खरा चेहरा परवा राज्यसभेमध्ये एक्सपोज झाला जेव्हा ते म्हणाले बाबा साहेब अम्बेडकर 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 ये कहना फैशन हुआ है और इतने बार भगवान का नाम लेते तो शायद स्वर्ग मिल जाता। आम्हाला तुमचा स्वर्ग नको आहे, आम्हाला स्वतःच्या मनगटीवर जो बाबासाहेबांनी आम्हाला जे परिश्रम केले त्याच्यावर आम्ही स्वतःच्या ताकदीवर ह्या देशाला स्वर्ग बनवू असं आम्हाला त्यांना म्हणायचं। आणि आम्ही आज सगळ्यांच्या वतीने तुम्हाला कलेक्टर मॅडमना आज आम्ही मेमोरँडम देत आहोत की अमित शहांनी माफी मागितली पाहिजे आणि राजीनामा दिला पाहिजे। आमचे शहराध्यक्ष आहेत चेतन भाऊ, आमचे माझे आमदार यलबुलदार सर, सगळेच आम्ही सर्व जाती धर्माचे सगळेच एकत्र आहोत, फक्त काँग्रेस नाही। पण हा आज बीजेपी आणि देश एकीकडे आणि बीजेपी एकीकडे अशी ही चळवळ झाली। भारतरत्न डॉक्टर रॅली या ठिकाणी मार्च काढत आहोत आणि आज देशभरात तुम्हाला या 2 दिवसात काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून होताना दिसेल। कालच प्रेस कॉन्फरन्स घेतली, अमित शहा आपल्या देशाचे गृहमंत्री जे बाबासाहेबांबद्दल बोलले त्याचा आम्ही निषेध करत आहोत। तो बीजेपीचा काही दिवसापूर्वी राज्यसभेमध्ये आपल्याला सगळ्यांना दिसून आला। हा बीजेपी RSS नेहमीच संविधानाचा अपमान करणारा, तिरंग्याचा अपमान तिरस्कार करणारा हा पक्ष आहे आणि आतापर्यंत ते लपवत होते पण 400 पार काही त्यांना मिळालं नाही तेव्हा त्यांना संविधानाच्या प्रती एक वेगळं फेक प्रेम असं निर्माण झालं आणि तो खरा चेहरा परवा दिसून आला। पण आम्ही बाबासाहेबांच्या विचारावर प्रेम करणारे आणि संविधानावर प्रेम करणारे आपण आहोत। देशमधला प्रत्येक नागरिक आहे, हा देशाचा अपमान आहे, हा भारत देशाचा अपमान आहे, संविधानाचा अपमान आहे। ज्या RSS आणि भाजपनी संविधान कचरा आहे असं म्हटलेलं, तिरंगा हा अशुभ आहे असं म्हटलेलं, आता अचानक त्यांना प्रेम आलं आणि पण तरीही खरा चेहरा त्यांचा परवा एक्सपोज झाला। आम्ही त्यांना एवढंच सांगू शकतो की आम्हाला तुमचा स्वर्ग नको। बाबासाहेबांनी जे श्रम केले, जे संविधान दिलं, जे प्रत्येक मागासलेल्या प्रत्येक दीन दलित गोर गरिबाला ताकद दिली आणि आज आम्ही त्याचा प्रयत्न, संविधान हे प्रत्येक घरापर्यंत हा एक अतिशय संवेदनशील विषय आहे, इमोशनल विषय आहे। पण बाबासाहेबांनी त्यांच्या परिश्रमातून जी आम्हाला ताकद दिली, आम्ही आमच्याच त्या ताकदीवर, मागासवर्गीयांच्या ताकदीवर, देशाच्या ताकदीवर, देशाच्या प्रत्येक गरिबाच्या ताकदीवर आम्ही या देशातच स्वर्ग निर्माण करू। आम्हाला बीजेपीचा स्वर्ग नको आहे हे मी आज ठामपणे त्यांना सांगते। आणि म्हणून जोपर्यंत अमित शहा राजीनामा देत नाही, जोपर्यंत ते माफी मागत नाही, तोपर्यंत आमची ही चळवळ सुरूच राहील। आम्ही रस्त्यावर उतरलो आहोत। आता फक्त काँग्रेसची चळवळ राहिली नाही आहे, पण देशभरात प्रत्येक जो संविधानावर प्रेम करतो, बाबासाहेबांवर प्रेम करतो, त्याच्या घराघरात पण ही चळवळ पोचली आहे।
आणि जोपर्यंत हे BJPचे जे अहंकारी लोक आहेत माफी मागत नाही तोपर्यंत आम्ही ही चळवळ सुरू ठेवू. आज काँग्रेस पक्षाच्या वतीनं परमपूज्य बाबासाहेब आंबेडकरांना वंदन करून आम्ही ह्या ठिकाणी जे अमित शहा हा देशाचे गृहमंत्री आहेत, भारतीय जनता पार्टीचे नेते आहेत, आमच्या बाबासाहेबांबद्दल जे चुकीचं ह्या ठिकाणी त्यांनी विधान केलं आहे, एकतर त्यांनी राजीनामा द्यायला पाहिजे, नाहीतर पूर्ण हिंदुस्थानामध्ये डॉक्टर बाबासाहेबांची या ठिकाणी त्यांनी माफी मागायला पाहिजे. आजचं जे नेतृत्व आमचं आहे खासदार प्रणित यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्व काँग्रेस पक्षाचे व सर्व जय भीम आणि आज सोलापूर कलेक्टर ऑफिसवर आम्ही हे एक रॅली मशाल रॅली आम्ही नेतो आहे, संविधान रॅली आम्ही नेत आहे. ह्या रॅलीला आमचे माजी आमदार इंदुरा सर्व काँग्रेस पक्षाचे नगरसेवक असेल, सर्व जय भीम. तर ह्या ठिकाणी सगळ्यांच्या भावना आपण बघताय की महाराष्ट्र असेल, देशात असेल, या भारतीय जनता पार्टीला एक सत्तेची माळ झाली, मग राज्यात असेल किंवा देशात असेल. आज आपण बघताय की ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी घटना दिली, या घटनावर आपला देश चालतो, त्यांचा देखील अपमान करणारे हे लोक मागं पुढे बघत नाहीत. अनेक वेळा बघताय शाहू फुले आंबेडकरवर टीका केली, छत्रपती शिवाजी महाराजांवर यांनी टीका करण्याचा प्रयत्न केला. अशा लोकांना खुर्चीवर राहण्याचा अधिकार नाही, म्हणून आम्ही संविधान बचाव ही रॅली या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकर वंदन करून खासदार ताईच्या नेतृत्वाखाली आम्ही कलेक्टर ऑफिसवर जात आहे. मटन, चिकन आणि बीफसाठी प्रसिद्ध असलेलं सोलापूर शहरातील विजापूर वेस्ट येथील प्रसिद्ध हॉटेल बडेमिया. पाया ताहरी मटन बिर्याणी, चिकन बिर्याणी, मटन शीख, चिकन 65 आदी मिळण्याचं एकमेव ठिकाण हॉटेल बडेमिया. मटनमध्ये बीफ मटन राईस, बीफ चीज अंगुरी, बडेमिया स्पेशल मटन अंगारा, मटन कढी, खिमा मसाला. चिकनमध्ये चिकन राईस, चिकन मालवणी, स्पेशल बडेमिया चिकन चीज अंगुरी, चिकन टिक्का, चिकन हैदराबादी, बटर चिकन, कढाई चिकन मसाला असे भरपूर आयटम्स उपलब्ध. मटन बिर्याणी, चिकन बिर्याणी, बीफचे स्पेशल डिश सुद्धा जेवणासाठी उपलब्ध. खास हॉटेलमध्ये जेवणाची सोय आणि पार्सलची सोयही उपलब्ध. स्वस्त आणि मस्त जेवण मिळण्याचं विजापूर वेस्ट येथील एकमेव ठिकाण हॉटेल बडेमिया. आमचा पत्ता हॉटेल बडेमिया, विजापूर वेस्ट, सोलापूर.